समजा असं तुम्हाला लाकूड कट करून दिले, प्लायवूड आहे समजा, हे असं गोल कट करून दिले आणि तुम्हाला याचा सेंटर पॉईंट कुठे आहे ते शोधायचे. आणि तुमच्याकडे आहे पट्टी, फक्त पट्टीचा वापर करायचा आणि त्याचं सेंटर पॉईंट शोधायचे. हा 7वी मधला प्रश्न आहे. म्हणजे 7वी मध्ये आपण शिकलो आहे. 8वी मध्ये थोडं वेगळं आहे. 8वी मध्ये आपण काय करतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे कंपोजचा वापर करून काढतो. पण 7वी मध्ये शिकलेल्या गोष्टीचा वापर करून आपल्याला याचं सेंटर पॉईंट काढायचं. म्हणजे फक्त पट्टीचा वापर करून सेंटर पॉईंट काढायचे. कोण काढते बघू, वहीमध्ये काढून मला दाखवायचं. ज्याचं ॲक्युरेट आलं त्याला आपण 50 रुपयाचं बक्षीस देतो. कसं शोधायचं बघा. कॉर्ड आणि डायमीटरमध्ये काय फरक असते? कॉर्ड कशाला म्हणतो, सेंटर सर्कलवरचे कोणतेही 2 पॉईंट जोडले की कॉर्ड तयार होते. पण डायमीटर ही एक तर सेंटर पॉईंटमधून गेली पाहिजे, नसेल तर दुसरं ती लॉंगेस्ट कॉर्ड असते. सर्कलमधली सगळ्यात मोठी कॉर्ड म्हणजे डायमीटर असते. मग आपण काय करायचं, पट्टीचा वापर करायचं आणि सगळ्यात मोठी कॉर्ड कुठे येते शोधायचं आणि तीच तुमची डायमीटर असणार आहे. मग डायमीटर आली की बरोबर ते सेंटर पॉईंटमधून जाणार आहे. मग आपण काय करायचं, मी या पट्टीचं 0 वरती इथं ॲडजस्ट करतोय. ते 0 वरती ॲडजस्ट केलं, ठीक आहे. एक टोक 0 वरती ॲडजस्ट केलं, बरोबर 0 वर ॲडजस्ट केलं. आता इकडलं याच्यावरती आपण कमी जास्त करू शकतो. इकडे कधी आले बघा, 11वर आले. मी खाली गेलोय, कुठपर्यंत चालले ते 12वर चालले. परत 12च्या पुढे गेले, 13वर येवलेले का, 13.5 वर आलं, 12.5 वर आले. मग परत खाली घ्या तुम्ही. आता 12.5च्या कमी उरलेले म्हणजे 12 येवलेले, परत 11 येवलेले. मग लॉंगेस्ट कॉर्ड किती असेल ते शोधायचं. कुठं काय ना ते 12.5 आवाज काय नाही, 12.6 येईल, कोणती काय ना तुमच्या सर्कलनुसार चेंज होते. ते बरोबर ॲडजस्ट करायचे. तर बरोबर सगळ्यात मोठी कुठं दिसते बघा, इथे दिसलेली सगळ्यात मोठी 12.5. मग ही तुमची डायमीटर असणार आहे. मग रेडियस किती असते, त्याच्या हाफ असते. किती आले तुमचं, 12 पॉईंट किती आले, 5 आले. 12.5 आले. याला 2 ने डिवाइड कर, 6.25 येते. मग 6.25 म्हणजे 6.2 आणि 6.3च्या बरोबर मध्ये घेतो. हे 99% तुमचा आन्सर राईट आहे, 1% नाही. कारण काय, 25 आलं, 25 आपल्या पट्टीमध्ये येत नाही. आणि हे आपण इथं पण याच्यामध्ये पण ॲक्युरेट येईल का नाही का सांगता येत नाही. 99% हे राईट आन्सर आहे. पण 100% जर काढायचं असेल आपल्याला तर 8वी मधला आपल्याला थेरम वापरावते. कोणता थेरम, परपेंडिक्युलर ड्रॉन फॉर्म. पुढे म्हणा, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे जर सेंटर पॉईंट पासून आपण या कॉर्डवरती परपेंडिक्युलर काढलं तर तिथं 90 अंशाचं होणार. मग आपण त्याच्या उलटं वापरायचं. एका कॉर्डवरती जर आपण 90 अंशाचा अँगल काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, तर तो सेंटर पॉईंटमधून गेला पाहिजे. 2 कॉर्ड काढायचं आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलो की बरोबर सेंटर पॉईंट तुम्हाला भेटते तिथं. मग हे 8वी मध्ये जे ॲप्लिकेशन आहे म्हणजे थेरम आहे, त्याचा वापर करून आपण सेंटर पॉईंट काढू शकतो. पण सगळ्यात बेसिक, ज्याला गणितामधलं काहीच येत नाही समजा, त्यानं सुद्धा या पट्टीचा वापर करून सेंटर पॉईंट काढू शकते. कसं काढू शकते, तर लॉंगेस्ट कॉर्ड बघायचं, बरोबर त्याचा हाफ करायचं, तो तुमचा काय ते सेंटर पॉईंट. 99% ॲक्युरेट असेल. ते थोडाफार फरक असेल.